चौथा मुकाबला चामिंद्रा स्पोर्ट बनाम हिंदवी स्पोर्ट्स कालेर ग्रामीण से। ओपन क्रिकेट में जय गावदेवी कोमरपाड़ा को झेलना होगा रईस बिल्डर डेवलपर पांचवें मुकाबले में भिवंडी ओपन से। भिवंडी ओपन में मैगी 11 और हर्ष इंटरप्राइजेस भरोडी के बीच में 2-2 हाथ। छठे मुकाबले में सातवां मुकाबला अमर स्पोर्ट्स कासने और जागृत मराठा रानाल 40+ में। आठवां मुकाबला शिवास 11 और संयुक्त स्पोर्ट गौड़ीपाड़ा जूनियर सिटी मर्जिंग में। नौवां मुकाबला चैलेंज स्पोर्ट बनाम चैलेंज बी ओपन भिवंडी में। 10वां मुकाबला जय गावदेवी लाखेवली और आरआर स्पोर्ट्स कांबे ग्रामीण में। 11वां मुकाबला तीसरे और चौथे मैच की विजेता टीम। 12वां मुकाबला जय बोलेना सरोली पाड़ा वेदांत स्पोर्ट 40+। 13वां मुकाबला दूसरे और 10वें मैच की विजेता टीम। और आखिरी मुकाबला मैच ऑफ नाइट मौली स्पोर्ट वर्सेज जय दुर्गा बी। खेल की शुरुआत होती हुई राजू पाटिल पहली गेंद बैकफुट पे चले गए, मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन। खाता खुला बैट्समैन कुंदन पाटिल का। कुंदन पाटिल कारीबिली, यही वो कुंदन पाटिल है जिन्होंने श्रीकार कप में सेमीफाइनल में विश्वास मात्रे को 4 गेंदों पे 4 सिक्सर लगाए थे। अब सामना कर रहे बैट्समैन दिलीप राजू पाटिल का। राजू पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव किया है। डीप कवर में 1 रन बना, दूसरे के लिए जाना चाहते थे, बढ़िया फील्डिंग डीप में। 2 पे पहुंचा स्कोर। इनके मुकाबले भी अजय गरत बहुत ही टफ रहते हैं, जिद्दी क्रिकेट रहता है 40+ का। अगदी बरोबर, सर्वस्व पणाला लावून 40+ खेळाडू देखील खेळतायत या महापौर चषकामध्ये आणि त्यामुळेच 40+ सामन्यांची रंगत देखील वाढताना दिसते आपल्याला। राजू पाटिल कुंदन के लिए इस मरतबा पैरों पे निशाना, आउट। एलबीडब्ल्यू शफल करके खेलना चाहते थे, विकेटों के सामने पाए गए, पहला झटका लगा। कुंदन पाटिल 1 रन बनाने के बाद आउट। खूप मोठी विकेट प्राप्त केली आहे राजू यांनी। पाहू शकाल अगदी लेग स्टिकच्या दिशेने हा बॉल होता आणि मला वाटतं लेग स्टिकच्या आतमध्ये बॉल लागला असता। चांगला निर्णय पंचांचा, खोलवा टप्प्याचा बॉल होता, लाईन मिस केली फलंदाजाने आणि जोरदार स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, ते अपील स्वीकारलं पंच हातिम कपास यांनी। पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर स्कोर है कारीवली का 2 रन। कृष्ण इंटरप्राइजेस कारीवली 2 रन और 1 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए भारत पाटिल नए बैट्समैन 1 डाउन पोजीशन पे आए। ये जो 40+ की टीमें, ये मेरे ख्याल से जो रेगुलर 40+ है उसकी मिक्स टीम है। यस, ओपन है, यही कारण है कि सभी ने बहुत मजबूत साइड लाई है। राजू पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा कट के अंदर की जानी भाई, पिछले पांव पे चले गए थे, मोड़ना चाहते थे ऑन साइड में। कमाल की बॉलिंग कर रहे हैं राजू पाटिल, मजबूर कर रहे हैं बैट्समैन को पीछे खेलने के लिए। खूप छान गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये। हा बॉल हाईट जास्त होती, चांगला निर्णय पुन्हा एकदा पंचांचा पाहायला मिळाला। मात्र सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना गोलंदाज राजू पाटिल इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद, खुल गए थे बैट्समैन, विकेट कीपर भी बीट हुए, बाई का इशारा था अंपायर का। 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ कृष्णा इंटरप्राइजेस का स्कोर 3 रन 1 विकेट। बहुत ही किफायती गेंदबाजी कर रहे हैं राजू पाटिल। आपकी जब इब्तिदा अच्छी होती है तो अंजाम भी अच्छा होता है। वेल बिगन इज हाफ डन। राजू पाटिल फक्त 3च धावा धावफलकावर आहेत, 5 चेंडू टाकून झालेत। संथ सुरुवात कृष्णा एंटरप्राइजेस कारिवली संघाची पाहायला मिळत आहे।
इस मरतबा उनके गेंद से हाथ छूटी, हाथ से गेंद छूट गई, डेड बॉल। खामोश क्रिकेट चलता हुआ। कल 14 मैच है और आखिरी मुकाबला, कोई भी अपनी जगह से हिल नहीं सकता। मौली स्पोर्ट और जय दुर्गा भी भिवंडी ओपन। इस मरतबा ब्लॉक होल्ड में गेंद थी, ड्राइव किया गेंद को डीप मिड ऑफ पे, 1 रन बना। दूसरे की दौड़ लगाई है, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे के लिए जाना चाहते थे, अपना विकेट गंवाते हुए बैट्समैन भरत पाटिल। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 5 बना है और 2 विकेट गिरे। देखिए मौली स्पोर्ट्स की तरफ हम देखते हैं तो सैफ शेख, साकिब खान, ये जो गेंदबाजी की उनके पास खेप है। बल्लेबाजी में गैसुद्दीन, बिलाल, कप्तान शाम चौधरी, एक अच्छी और खास तौर से तेजस, जो आपको तो पता है वडगर में उन्होंने क्या बल्लेबाजी की थी। अगर हम जयदुर्गा बी की तरफ देखते हैं तो बहुत कुछ डिपेंड रहेगा पिंटू किस तरह शुरुआत करते हैं, जगदीश नाइक का रंग कल क्या रहता है। कल के 2 चौके उनके तो बहुत काम आए थे। हो निश्चितच छान फलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये त्यांनी, नशिबाची देखील साथ मिळाली होती। विशेषतः शेवटच्या बॉलवर जो गलीमधून चौकार गेला होता तो फार फायदेशीर ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये उमेश नाईकनं कमाल केली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला बी इंडियन संघाविरुद्ध कालच्या रात्रीच्या सामन्यामध्ये। परंतु मला असं वाटतं की हरी जोशीकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत। काल थोडं निराश केलं होतं बॅटिंगमध्ये। और प्रेम चौहान जो बहुत अच्छे टच में है, ये देखिए रेंज रोवर और क्या जबरदस्त उस डेमो को सेट किया है। पीछे मैडम और प्रियांशी पाटिल, मानो ऐसा लग रहा है जैसे वो गाड़ी में बैठे हो। एक ओवर 5 रन और 2 विकेट। गेंदबाजी के लिए सुदाम आए, क्या बात है। हमारे अल्पेश गायकवाड ऑफिशियल स्कोरर, ऐसा लग रहा है कि 40 प्लस के हर खिलाड़ी को वो जानते हैं। यस, सुदाम, ये देखिए इन्होंने गेंद कहां कर दी। ये गेंद नो बॉल। अजय, मैं तो कहूंगा ये हेलीकॉप्टर गेंद थी, जिस तरह से ऊपर से गई थी। कदाचित त्यांच्या हातातून बॉल निसटला असावा, असा कुठलाही प्रयत्न त्यांचा नव्हता अशा प्रकारचा चेंडू टाकण्याचा, परंतु कधी कधी असं घडत असतं। हातातून बॉल निसटला होता, त्यामुळेच हा बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। दिलीप सामना कर रहे हैं गेंदबाज सुदाम का। फ्री हिट है। ओ, अब ये गेंदबाजी नहीं कर पाएंगे, दूसरा बीमर कर चुके हैं इस मैच में तो नहीं। और अजय आपको पता है इंटरनेशनल क्रिकेट में कई घटनाएं हुई है, लेकिन स्पिन गेंदबाज पहली मर्तबा पहला ओवर कर रहे थे। बाबर जो स्पिन गेंदबाज रहे थे पाकिस्तान के, पहले ओवर में उन्होंने 2 बीमर की और 50 ओवर तक फील्डिंग की। यस, बांगलादेश विरुद्ध ती घटना घडली होती। 2 बीमर कर चुके हैं। फ्री हिट कंटिन्यू रहेगा, लेकिन फ्री हिट एक ही रहेगा, फ्री हिट 2 नहीं रहेंगे। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए। कुंदन पाटिल को उनकी जगह पे बुलाया गया है। 2 बीमर कर चुके हैं और काफी फैन फॉलोअर्स लग रहे हैं कुंदन पाटिल के मैदान में। हालांकि राजनीति की दुनिया में बड़ा नाम है और क्रिकेट की दुनिया में भी बड़ा नाम है, अच्छे ऑलराउंडर है। इस मरतबा ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव, अपने फॉलो थ्रू में बढ़िया रोका वहां पे कुंदन पाटिल ने। थोड़ा साइड आर्म करते। दोन्ही संघांचे भरपूर पाठीराखे सध्या हा सामना ऑनलाईन एन्जॉय करतायत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बॅक टू द बॉलर हा फटका होता, फॉलो थ्रू मध्ये नीटचा चेंडू अडवता आला नाही, मात्र कुठली धाव मिळालेली नाही। दमन के साहिल पे कुंदन पाटिल की टीम ने फाइनल जीता था। निकल के मारने की कोशिश, बढ़िया गेंद, बैट्समैन को फॉलो करके गेंद की थी। अतिशय सुरेख गोलंदाजी कुंदन पाटील यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहू शकाल तुम्ही, अगदी लेग स्टिक आणि फलंदाजाच्या पायांच्या मधून बॉल निघून गेलाय, खोलवर टप्प्याचा बॉल होता।
बॅट्समन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. कुंदन पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप्स. फिर से गेंद अच्छी थी, देखना है क्या कुछ हुआ है. शॉट फाइन लेग पे लेग पाए, अच्छी गेंदबाजी कर रहे. हालांकि 2 बीमर के बाद वो जब आए थे तो फ्री हिट था. प्रेशर होतं कारण 2 बीमर चेंडू टाकण्यात आले होते. त्यानंतर मात्र हे षटक आपण पाहतो की सुंदर चालू आहे. 9 रन. कृष्णा इंटरप्राइजेस 9 रन 2 विकेट. दूसरा ओवर चल रहा है. कुंदन पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. सुई चीट की कोशिश, बीट किया वहां पर, लेकिन वाइड घोषित किया अंपायर ने. वाइड घोषित किया अंपायर ने. देखना है कि चर्चा किस बात पे हो रही है. रिप्ले में हम देखना चाहेंगे, रिप्ले में. आइए देखते हैं. स्टांस तो बैट्समैन ने बदल लिया था, बट अंपायर इज द बेस्ट जज. कुंदन पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद बैट्समैन को बीट किया, विकेट कीपर को बीट किया. ओवर थ्रो हुआ है, दूसरे के लिए जा रहे हैं और 2 रन पूरे तीसरे के लिए जाना चाह रहे. इसे कहते हैं ड्रामा क्रिकेट गोइंग ऑन द मिडल. फेकाफेकी आणि धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मिळालेल्या आहेत. वाइड 3 रन आए. क्या हो रहा है मैदान में? इसे कहते हैं अजय कि खाया पिया कुछ नहीं. तर पुढचं देखील तुम्ही कंप्लीट करा ना. कुंदन पाटिल इस ओवर में शुरुआत बहुत अच्छी की थी. इस मरतबा कट करने की कोशिश, अच्छी गेंद. स्कोर है कृष्णा इंटरप्राइजेस का कुल मिलाकर 13 रन और 2 विकेटें गिरी है. ये गेंद भी काफी नीची रही थी, हालांकि दूर से कट शॉट खेलना चाहते थे बैट्समैन. कुंदन राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा उछाल दिया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी. बढ़िया रनिंग कैच. कैचेस विनिंग मैचेस. क्या कैच पकड़ा है वहां पर खड़े फील्डर ने. अफलातून झेल 40+ क्रिकेटमध्ये देखील आपल्याला अप्रतिम अफलातून झेल पाहायला मिळत आहेत. ज्ञानदेव होते त्या ठिकाणी. भरपूर अंतर त्यांनी कापून काढलं आपल्या डावीकडे आणि धावता झेल समाप्त केलाय. आउटस्टँडिंग कॅच. बिल्कुल कहीं भी लग नहीं रहा है. जिस तरह से नीलम नाइक ने भी कहा था कि आपको रेगुलर क्रिकेट. एक बात तो है कि रनिंग बिटवीन द विकेट, कैचिंग, इसमें काफी पैनापन है. स्कोर है 13 विकेटें गिरी है. 3 नए बैट्समैन सुनील गुलवी बल्लेबाजी को आए हैं. मैन फ्रॉम निंबोली. अगदी बरोबर. आणि पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फटकेबाजी त्यांनी केली होती. सामन्याला कलाटणी दिली होती त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर. 3 षटकार सुनील गुळवी यांच्या बॅटमधून पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. कुंदन इस मरतबा ऑफिस टॉस खेला है. पैरों के सामने आउटफील्ड में 1 रन आता हुआ. स्कोर 14 रनों पे पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद. देखिए इनके जो मैचेस रहते हैं, अगर 4 ओवर में 30+ या 35 के करीब टोटल गया तो बहुत ही कट टू कट मैच हो जाता है. 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच चांगली फटकेबाजी उर्वरित 2 षटकांमध्ये करावी लागणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भरपूर चॅलेंज स्पोर्ट्सचे मेंबर आणि काही मान्यवर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 14 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कृष्णा एंटरप्राइजेस कारिवली हा संघ प्रथम फलंदाजी करत आहे या मॅच मध्ये नाणेफेक गमावल्यानंतर. और कुछ दिन पहले तो इनका टूर्नामेंट गोवा के साइल पे हुआ था. इनके साथ मेरे ख्याल से अल्पेश गायकवाड भी गए थे गोवा की फजाओं में. कमेंटेटर शायद सुनील पवार भी वहां पे थे. संदेश वखारे थे उनके साथ. गेंदबाजी के लिए अब बुलाया गया है गेंदबाज मनोज को. मनोज पाटिल की पहली गेंद
लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट। 15 रन। मैन फ्रॉम दापोडे मनोज पाटील। चांगले गोलंदाज आहेत, परंतु चांगला चेंडू पहिला त्यांचा नव्हता. वाईट चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राइक दिलीप. अच्छा ड्राइव फ्रंट फुट पे आकर लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ राजू पाटिल थे। 1 रन बनता हुआ। सबसे बड़ी बात यह है अजय कि ये जो बल्लेबाजी रहती है, मैंने अक्सर देखा हूँ, ये गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं, आड़े तुड़े शॉट बहुत कम खेलते हैं। परंतु आतापर्यंत आपण पाहिलं की दिलीप यांची इनिंग्स संथ राहिली. 8 चेंडूमध्ये फक्त 5 धाबा त्यांनी जोडलेले आहेत. कुठेतरी गिअर्स चेंज करावे लागणार आहेत. सुनील मात्र एक धडाकेबाज फलंदाज आहेत. इस मर्तबा सुस्ती बड़ा स्ट्रोक, लेट कट करना चाहते थे सुनील गुलवी। लेट रिवेट जिसे कहते हैं बल्लेबाजी में, देरी से आए थे गेंद पर। इस मर्तबा बहुत ही कड़ा राउंड ड्राइव, गैप में गेंद जा रही है, नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। सुरेख फटका होता हा. शक्तीचा वापर केला आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं. 2 खेळाडूंच्या अगदी मधून बॉल काढलाय. अगदी सुईमधून जसा धागा ओला जातो तसा बॉल तिथून काढलाय, परंतु तरी देखील फिल्डर पोहोचले होते. पाहू शकाल तुम्ही, चेंडू अडवण्यासारखा होता. हो मिसफील्ड झालीये. 4 धावा. पूरी तरह झुक नहीं पाए थे वहां के फील्डर, चौकी की मदद से 20 पे पहुंचा स्कोर। इस मर्तबा गेंद को खेल दिया सीधा फील्डर के हाथ में, आउट हो गए सुनील गुलवी। उन्होंने मिसफील्ड जरूर किया लेकिन कैच नहीं छोड़ा। चांगला झेल विजय केणी होते त्या ठिकाणी. मॅन फ्रॉम भावाळे. उत्कृष्ट झेल त्यांनी संपादन केलाय आणि बिग विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज मनोज पाटील. मनोज पाटिल का बॉलिंग एक्शन भी बड़ा अजीब व गरीब है। लेजेंड ऑफ भिवंडी विलास सार अपने मित्रों के साथ वीआईपी डाइस से मैच का मजा लेते हुए, स्कोर है इस वक्त 20 विकेटें गिरी है 4। नवीन फलंदाज संतोष डावखुरे फलंदाज आहेत. दोन्ही डावखुरे फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर, आणि असा योग भरपूर कमी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या संपूर्ण महापौर चषकामध्ये की 2 डावखुरे आताचे फलंदाज एकाच वेळी खेळपट्टीवर आहेत. संतोष ठाकरे आए नए बैट्समैन, सामना करे मनोज पाटिल का। टॉस गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में, बढ़िया फील्डिंग डीप में और अच्छा थ्रो पहुंचा। 2 रन बना लिए बैट्समैन ने। मेरे ख्याल से कप्तान संतोष तरे थे डीप में। यस, मैन फ्रॉम भादवड़। 22 रन बने। इस मर्तबा उछाल दिया 6 रन। काय कॉन्फिडन्स होता फलंदाजाला आणि काय कॉन्फिडन्स होता आमच्या सिद्दीक भावेंना. चेंडू जाण्या अगोदरच त्यांनी घोषणा केली की हा षटकार आहे. फ्लैट 6, गेंद बल्ले से निकली तो बाउंड्री पे नजर आई। 6 रन से उछलता हुआ स्कोर 28 रनों पे पहुंचा है और संतोष ठाकरे अब बाजुओं को खोलते हुए। पंचांनी मात्र भरपूर वेळ घेतला. मेक शुअर केलं की हा चौकार आहे की षटकार. अगदी मैदानाच्या बाहेर बॉल गेलाय, फिल्डरच्या डोक्यावरून षटकार. जाली के ऊपर से गेंद चली गई थी। स्कोर है 28 रन और विकेटों को हम देखें तो 4 विकेटें गिरी है। आखिरी ओवर के लिए नंदेव पाटिल को बुलाया गया है, मैन फ्रॉम दापोडे। हालांकि रेगुलर क्रिकेट के ग्रामीण के बहुत बड़े ऑलराउंडर रह चुके हैं नंदेव पाटिल। पहली गेंद बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच, विकेट एरिया में गेंद जा रही है, दूर से उस पर झपटे खिलाड़ी। 2 रन बना लिए बैट्समैन ने। बहुत ही दिलकश शॉट, दिल को छू लेने वाला स्ट्रोक, बैकफुट पंच। उत्कृष्ट क्रिकेटचा नमुना आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला.
जागा बनवली आणि त्यानंतर फटका मारला होता. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल करत होता, परंतु विजय केणे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अगदी डीप कव्हर सीमारेषेच्या जवळ 2 धावांचं संरक्षण त्यांनी केलंय. धावसंख्या झाली 30. ज्ञानदेव पाटिल, इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक है लेकिन गेंद नो मैंस लैंड में गई है. संतोष तरे झपटे हैं गेंद पर और सिर्फ एक रन. 4 खिलाड़ी पहुंचे थे. यही तो कारण है कि 40 के बाद आप क्रिकेट खेलते हैं तो आपकी फिटनेस, आपका दौरान खून सही रहता है. हार्ट, ब्लड प्रेशर, डायबिटीज, इस तरह के मर्ज से आपको दूर रखे. ज्ञानदेव पाटिल, इस मरतबा हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया कैच. आउट हो गए बैट्समैन संतोष ठाकरे. चांगला झेल सुदाम यांच्या माध्यमातून हुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सुपर्ब हा कॅच आपण पाहतोय. ही कॅच खूपच सुंदर होती. बॅट्समन आउट झालेत. संतोष, नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे योगेश. इस मरतबा खेल दिया है, 1 रन आता हुआ. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 32 रन. चौथा और आखिरी ओवर चल रहा है. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फायटिंग टोटल निश्चितच पाहायला मिळत आहे आणि हे 2 चेंडू देखील फार महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका आला तर 40च्या जवळपास टोटल जाताना दिसेल. ज्ञानदेव पाटिल लॉन्ग वे शफल खेला था, विकेटों के ऊपर से गेंद गई थी. ज्ञानदेव पाटिल ने अपने सर पे हाथ रख दिया था. यस, जस्ट ओवर दी स्टंप्स. खूपच चांगला बॉल होता. इम्प्रोवाइज पद्धतीनं तो बॉल फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला. इस मरतबा फिर से अच्छी गेंद, लेकिन लेग स्टंप को छोड़ती भी. वाइट. 1 रन स्कोर में आता हुआ कृष्णा इंटरप्राइजेस कारीवली 33 रन. चौथा और आखिरी ओवर चल रहा है. इस मरतबा अपील देखना है, बहुत जोरदार अपील, लेकिन गेंद 4 रन के लिए निकल गई है बल्ले से टकराने भर के बाद. डावाची समाप्ती झाली आहे. जोरदार अपील झालं होतं कारण चेंडू यष्ट्यांच्या रोखाने होता, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. खूपच वेगानं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी मौलिक 4 धावा शेवटच्या बॉलवर आलेल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूंवर जेव्हा जेव्हा जास्त धावा येतात तेव्हा तेव्हा कुठेतरी सामन्याला कलाटणी देखील त्या धावांनी मिळत असते, जसं मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सिटी क्रिकेटमध्ये. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट. अच्छा टोटल मैं कहूँगा रख दिया है और ये मुख्य अंश बताए जा रहे हैं. खेल की जब शुरुआत होंगी तो मेरे साथ जुड़ जाएंगे अजय. तीसरे के लिए जाना चाहते थे अपना विकेट गवाते हुए.
नमस्कार आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत महापौर चषक 2021 मध्ये. या स्पर्धेची ही 7वी रात्र आणि आजचा शेवटचा सामना तुम्ही पाहत आहात. वीर तानाजी दापोडे 40+ विरुद्ध कृष्णाई एंटरप्राइजेस 40+. प्रथम फलंदाजी केली कारिवली संघानं. 37 धावा जोडलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण आस्किंग रेट 9.50 असणार आहे. म्हणजेच 38 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे विजयासाठी या मॅचमध्ये वीर तानाजी 40+ दापोडे टीमला. उद्या या स्पर्धेचा 8वा दिवस असणार आहे. सुपर संडे. खेळाडूंची कमाल, संडे दी धमाल पाहायला विसरू नका. ठीक सकाळी 10 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. उद्याचा पहिला सामना ज्युनियर गटातून असणार आहे. सध्या सलामीवीर खेळपट्टीकडे प्रस्थान करतायत. सुरेश एंटरप्राइजेस पाये आणि अमन स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान उद्याची पहिली मॅच. त्यानंतर बर्फानी बाबा गोरसई विरुद्ध जय गणेश वाफाळे. PTC मधील चांगला संघ आहे वाफाळे, आणि गोरसई संघाबद्दल सांगण्याची आवश्यकता नाहीये. ग्रामीणचा हा सामना असणार आहे. त्यानंतर तिसरी मॅच देखील ग्रामीण गटातून असणार आहे. आर्यन 11 भादवड विरुद्ध सुमित कुमार गुंदवली. त्यानंतर आणखी एक ग्रामीणची मॅच चाविंद्रा विरुद्ध हिंदवी स्पोर्ट्स काल्लेर. उद्याचा 5वा सामना ओपन गटातून असणार आहे. भिवंडी ओपन. जय गावदेवी कोंबडपाडा विरुद्ध रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. त्यानंतर आणखी एक ओपनची मोठी मॅच मॅगी 11 विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस भरोडी. उद्याचा 7वा सामना 40+ गटातून असणार आहे. अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध जागृत मराठा राहणार. त्यानंतर 8वा सामना उद्याचा ज्युनियर गटातून शिवाज 11 विरुद्ध संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा. उद्याचा 9वा सामना. हा सामना पाहण्यासाठी निश्चितच सारेजण आतुरलेले असतील, कारण चॅलेंजच्या विरोधात चॅलेंज असणार आहे. म्हणजे चॅलेंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चॅलेंज विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स बी ओपन गटातून मॅच असेल. उद्याची 10वी मॅच ग्रामीण गटातून जय गावदेवी लाखिवली विरुद्ध RR स्पोर्ट्स कांबे. उद्याचा 11वा सामना ग्रामीण गटातून तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध चौथ्या सामन्यातील विजेता संघ. आणि त्यानंतर 40+ मॅच. डावाला सुरुवात. पहिला बॉल ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. किमान 2 धावा तर मिळतीलच. खूप दमदार फटका पहिल्याच बॉलवर राजू पाटील यांच्या बॅटमधून. राजू पाटील आणि संतोष तरे हे दोन सलामीवीर. संतोष तरे स्वतः संघनायक आहेत वीर तानाजी दापोडे 40+ संघाचे. भारत पाटील यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. पुन्हा एकदा गोलंदाज भारत. यावेळेस आणखी एक चांगला फटका ऑफ ड्राईव्ह करत असताना. लॉंग ऑफला फिल्डर आहे, मात्र मिस फील्ड. चूक घडली आहे फिल्डरच्या माध्यमातून. एका धावेचं रूपांतरण 2 धावांत केलेलं आहे फलंदाजांनी. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज राजू पाटील. आत्मविश्वास दिसतोय त्यांच्या फलंदाजीमध्ये. मिडल करतायत चेंडू. उद्याचा 12वा सामना 40+ गटातून असणार आहे. जय भोळेनाथ सरवलीपाडा विरुद्ध वेदांत स्पोर्ट्स सरवली. त्यानंतर ग्रामीणची मॅच असणार आहे. उद्याच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध उद्याच्या 10व्या सामन्यातील विजेता संघ. आणि त्यानंतर उद्याचा शेवटचा सामना स्टार वार माऊली स्पोर्ट्स विरुद्ध जय दुर्गा बी. यावेळेस प्रेक्षणीय फटका. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अफलातून शॉट. अगदी पहिल्या बॉल पासून कंट्रोल मध्ये दिसत आहेत फलंदाज राजू पाटील. वाईड अँड बिग हाफ वॉली इट वॉज. स्मॅश केलाय बॉल फ्रंट फुटला येऊन. पाहू शकाल तुम्ही, विड्थ मिळाली होती. काय जबरदस्त बॅट फिरते त्यांची. ऑफ साइडला प्रेक्षणीय फटके मारतायत आणि गोलंदाजावर प्रेशर वाढवतायत. नेत्रदीपक फटका. लॉंग ऑफला फिल्डर होता, मात्र त्या फिल्डरच्या डाव्या बाजूने बॉल काढला आणि या इनिंग्स मधील पहिला चौकार. फिल्डिंग मध्ये कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. 6 खेळाडू सीमारेषेवर तैनात केले जाऊ शकतात अगदी पहिल्या बॉल पासून. तर ते कुठेतरी स्वातंत्र्य आहे या ठिकाणी कर्णधारांना. यावेळेस ऑन साइडला बॉल तटवलाय. सिंगल जरूर मिळेल आणि एकच धावेवर समाधान व्यक्त केलं जाते. राजू पाटील जर आणखी एक षटक मला वाटतं खेळपट्टीवर थांबले तर कदाचित ते सामना एकतर्फी देखील करू शकतात. एवढी क्षमता आहे, एवढी धमक आहे त्यांच्यामध्ये. टार्गेट 38 धावांचा आहे. टार्गेट तसं पाहायला गेलं तर चांगलंच सेट केलंय कारिवली संघानं, परंतु चांगली गोलंदाजी
करावी लागणार आहे विजयासाठी. यावेळेस क्रीजमध्ये खूप पाठीमागे जाऊन बॉल तटवलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते फलंदाज संतोष तरे यांना. त्यांचं खातं उघडत असताना धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. बिनबाद 10. चांगली सुरुवात केली वीर तानाजी दापोडे 40+ संघानं. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. एखादा गडी इथनं बाद जर झाला तर निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजांकडे संधी असणार आहे नवीन फलंदाजावर दडपण निर्माण करण्याची. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की राजू पाटील यांची विकेट फार महत्वाची आहे. संतोष तरे देखील चांगले फलंदाज आहेत. येणारे फलंदाज देखील चांगले आहेत, परंतु कंडिशन्स आपण पाहिल्या तर तेवढ्या सोप्या नाहीत फलंदाजीसाठी. परंतु हे फलंदाज काय फटकेबाजी करतायत. आणखी एक नेत्रदीपक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावा मिळत आहेत. फिल्डर्सचा रोल देखील फार महत्वाचा आहे. गोलंदाजांना चांगली साथ द्यावी लागेल. याआधी आपण पाहिलं की लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये देखील मिसफील्ड झाली होती, त्यामुळे 2 धावा मिळाल्या होत्या. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 12. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत वीर तानाजी दापोडे 40+ संघाला. विलासराव पाटील साहेब आणि त्यांचे मित्र त्यांच्या समवेत धावाच्या सुरुवातीपासून 9.50च्या सरासरीनं धावा जोडायच्या होत्या आणि सरासरीच्या बराच पुढे निघून गेलाय वीर तानाजी दापोडे संघ. वीर तानाजी दापोडे नावातच वजन आहे. आणि दुसरीकडे कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली. कारिवली गावाचा फार मोठा इतिहास आहे. आपण पाहायला गेलो तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि या गावातून चांगले कबड्डीपट्टू देखील घडतायत. चांगली क्रीडा संस्कृती लाभलेली आहे कारिवली गावाला. नवीन षटक घेऊन दिलीप. फुलटॉस बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक. नो बॉलचा मात्र इशारा. झेल चांगला टिपलाय परंतु नो बॉल आहे आणि निराश होत असताना फिल्डर. ओव्हर वेस्ट आहे. बीमर चेंडू. 2 धावा स्कोर मध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या झाली बिनबाद 14. पुढचा बॉल फ्री हिट. सर्वच गोष्टी आपण पाहतोय की राजू पाटील यांच्या बाजूने घडताना दिसत आहेत. फ्री हिट खेळण्याची संधी देखील त्यांना मिळते. आधीच चांगल्या टच मध्ये आहेत. फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल. दिलीप गोलंदाज. दुरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बाहेरची कड लागली आहे परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळते. फुटवर्क चांगलं आहे. आतापर्यंतच्या खेळामध्ये आपण चांगलं फुटवर्क पाहिलंय राजू पाटील यांचं. ज्या पद्धतीनं त्यांनी चेंडूवर जाऊन देखील चांगले ड्राईव्ह्स लगावलेले आहेत. फ्री चेंडू होता त्यामुळे खूप जोरात बॅट फिरवली होती. योग्य तंत्राचा यावेळेस त्यांनी वापर केला नाही परंतु एकच धाव मिळाली. नुकसान झालं नाही. यावेळेस स्विंग केलाय ऑन साइडला. अफलातून फटका संतोष तरे यांच्या बॅट मधून. हा षटकार. Tremendous shot. Look at that. Swung away. And that's gone long way. First maximum of the innings. किती लवकर चेंडूची लेंथ पिक केली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज समोर आहे तर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय परंतु त्याने काही फरक पडत नाहीये. संतोष तरे देखील दाखवून देत आहेत की ते देखील दर्जेदार फलंदाज आहेत. आणि आता मात्र स्थिती फार मजबूत होत चालली आहे या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे 40+ संघाची. धावसंख्या बिनबाद 21. फक्त 17 धावा दूर आहे विजयापासून दापोडे संघ. चिंता वाढत चालली आहे कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली संघाची. स्वर्गीय कृष्णाई यांचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानात उतरलेला आहे. अनेक गावांतून खेळाडू एकत्र आलेले आहेत. 40+ मध्ये देखील 40+ चे जरी संघ असले तरी मात्र ओपन कॅटेगरीचाच हा सामना आहे. यावेळेस बॅटवर बॉल घेता आला नाही परंतु वाईट बॉल आहे. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये. पहिल्या षटकामध्ये
भारत यांनी देखील थोडंसं निराश केलं, पण या ओव्हरमध्ये दिलीप देखील जास्त प्रभाव सोडताना दिसत नाहीत. इनसाइड एज बॉल घरंगळत राहिलाय. शॉर्ट कव्हर पॉइंटला एक धाव मिळते. पाहू शकाल इनसाइड एज पायावर लागला आणि सिली कव्हर पॉइंट कडे बॉल गेला होता. क्षमा असावी. धावसंख्या 23. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. आजचा खेळ समाप्तीकडे चाललेला आहे. उद्याचा स्पर्धेचा 8वा दिवस, सुपर संडे. सुपर मॅचेस तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतील. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय. वाईडिश डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. सिंगल येते. धावसंख्या आता मात्र पोहोचली 24 या आकड्यावर. जबरदस्त पार्टनरशिप राजू पाटील आणि संतोष तरे या दोन फलंदाजांमध्ये. 9 धावांवर खेळतायत संतोष. 13 धावांचं योगदान दिलंय राजू यांनी. दमदार सुरुवात केली आहे. पूर्ण लांबीचा बॉल होता. हलक्या हातानं फक्त पुश केला ऑफ साइडला आणि एक सिंगल ऍड केली आहे स्कोर कार्डवर. सेन्सिबल फलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. धावसंख्या बिनबाद 25. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. रन बॉल इक्वेशन. पारडं भरपूर जड होत चाललंय वीर तानाजी दापोडे संघाचं. गडी बाद करावे लागतील कारिवली टीमला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. यावेळेस बॉल चांगला होता, परंतु तरी देखील धाव पूर्ण केली जाते, कारण पायाला स्पर्श करून चेंडू पाठीमागे गेला. लेग बायच्या रूपानं ही धाव आली आहे आणि आता मात्र दुसरं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या बिनबाद 26. 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. तर 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. जरूर पारड जड आहे या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे 40+ संघाचं. मात्र कारिवली संघ देखील लढवय्या संघ आहे आणि महापौर चषकामध्ये अशा प्रकारचं समीकरण फारच सोपं असतं असं नाहीये. संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो कृष्णाई एंटरप्राइजेस 40+ कारिवली संघ. तर पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 2 षटकांमध्ये. जिंकणार कुठला संघ आणि कोणाचं होणार स्वप्नभंग, सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, दिग्गज समालोचक सिद्दीक बाबे यांना. धन्यवाद अजय. 12 गेंदों में 12 रन. कभी कभी ऐसा होता है कि रन टू बॉल इक्वेशन जो रहते हैं वो भी एक नया मैच पेश करते हैं, लेकिन देखना है कि वीर तानाजी दापोडी की काफ़ी मजबूत स्थिति है. उनके सब विकेट हाथ में. जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का. इस मर्तबा छोड़ दिया और देखना है वाइट. अब ये जो गेंदबाज आए हैं संतोष, ये गरीबी में आटा गीला कर रहे हैं. दुष्काला 13वां महीना. अब 12 गेंदों में 11 रन. राजू पाटिल और नॉन स्ट्राइक पे कैप्टन संतोष तरे. राजू ने ड्राइव किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक डाउन द ग्राउंड खेला है. लॉन्ग ऑन के फील्डर जब तक पहुंचे 30 कदमों से भागते हुए 2 रन पूरे किए. अच्छा कॉल संतोष तरे का. 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 29 रनों पे पहुंचा है. 29. राजू पाटिल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 15 पे खेल रहे हैं. मैन फ्रॉम दापोडे संतोष. इस बीच आड़े बल्ले से खेला है. लॉन्ग ऑन वाइडिश में 1 रन. 30 रन हो चुके हैं. यहाँ से अब केवल 8 रन चाहिए मैच को जीतने के लिए, जबकि गेंदे बची है 10. 10-8 का इक्वेशन. संतोष तरे सामना कर रहे हैं संतोष ठाकरे का. संतोष टू संतोष. इस मर्तबा बाहर खींचा था. बहुत बढ़िया स्टंपिंग. आउट हो गए बैट्समैन. ये देखिए बाहर खींचा था वहां पर और बढ़िया स्टंपिंग. बहुत बाहर थे वहां पर. सही निर्णय अंपायर का. संतोष तरे आउट. 9 गेंदे 8 रन. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं. नितिन.
9 गेंदों में 8 रन चाहिए। आज का खेल महापौर चषक का समाप्ति की ओर बढ़ता हुआ। 9 गेंदें बची है, 8 रन चाहिए वीर तानाजी दापोटे को मैच को जीतने के लिए। संतोष सामना करेंगे बैट्समैन नितिन। राजू पाटिल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। लगभग 8 गेंदों का खेल बचा है। ओ बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को, फ्लाइट दिया था, इन्हें भी आगे खींचा था। ये देखिए बढ़िया गेंद, ऊपर खेल बैठे थे बैट्समैन। अब 8-8 का इक्वेशन। कमाल का मुकाबला चल रहा है। संतोष इस मरतबा पैरों के सामने टर्न कर दिया, ऑन साइड में 1 रन बना। नितिन दूसरे के लिए जाना चाह रहे हैं, मना किया राजू पाटिल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पे पहुंचा है। अब 7 गेंदे 7 रन, रन टू बॉल इक्वेशन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक सिली मिड ऑन, लगभग शॉर्ट मिड ऑन पे खिलाड़ी को रख दिया गया है। बढ़िया गेंद, अपील। बहुत जोरदार सवाल अंपायर से पूछा, अंपायर टच से मस नहीं, लेकिन मैच में अब क्लाइमैक्स आ गया है क्योंकि गेंदें बची 6 और रन चाहिए 7। ये देखिए क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद कांटा बदला था। व्हाट अ मैच। यही तो 40+ क्रिकेट की खूबसूरती है। अब जो लोग थोड़े बहुत सुस्ता रहे थे उनकी भी सुस्ती उड़ गई है। 6 गेंदे 7 रन, मुकाबला बराबरी पे छूटा तो बॉल आउट 2 गेंदों का। बल्लेबाजी को नए बैट्समैन, गेंदबाजी के लिए अब किसको बुलाया है? कुंदन पाटिल, मैन फ्रॉम कारीवली। सामना करेंगे बैट्समैन नितिन। कुंदन पाटिल समय ले रहे हैं फील्ड सजाने के लिए। 6 गेंदे 7 रन। नितिन सामना करे कुंदन का। इस मरतबा बढ़िया वाइड यॉर्कर। ये देखिए बेस नहीं गिरी, वहां पर गिरी लेकिन पहुंच गए क्रीज में। मेरे ख्याल से गेंदी हाथ में नहीं आ रही थी। देखना है कि अंपायर का क्या इशारा आता है। ये देखिए जब बेस नहीं गिरी तो उन्होंने हाथों से गिरा दी, गेंद हाथों में नहीं थी। वाह कुंदन। दोनों तरफ कुंदन पाटिल है, कारेली में भी है और दापोटे में भी है। ओ बढ़िया ड्राइव, आउटफील्ड में 1 रन। 4 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 5। जाग गए समर्थक। लेकिन सिर्फ फर्क इतना अजय गरत के कौन कहां बैठा है ये समझ में नहीं आ रहा है। दोनों के लिए तालियां बज रही है।
लेट महेंद्र कोठारी जो स्टैंड या आर पाटिल पवेलियन है, वहां से दोनों टीमों की सराहना हो रही है। कुंदन पाटिल, इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, खराब फील्डिंग, दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया। क्या मुकाबला चल रहा है। अब गेंदे बची है 3 और रन चाहिए 4। व्हाट अ मैच। यस, अब लग रहा है मुकाबला हो रहा है। मैदान में टीमें जवाब दे रही एक दूसरे का और स्टैंड में सपोर्टर्स दे रहे हैं। 3-4 का इक्वेशन। कुंदन पाटिल, राजू पाटिल के लिए फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन पे, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं और आउट। कौन आउट हुआ ये बताएं अंपायर। राजू पाटिल आउट। अच्छी बल्लेबाजी के बाद 17 रन बनाए और गेंदबाजी भी बहुत अच्छी की थी उन्होंने। जब पहले ओवर में 4 रन देकर 1 विकेट लिया था। कितनी गेंदें कितने रन, 2 में 3। मैंने पहले ही कहा था अजय गरत के कभी कभी ऐसा रहता है कि रन टू बॉल इक्वेशन जो होता है वो बहुत ही सरदर्द बन जाता है। व्हाट अ मैच। प्रियांशी स्टेडियम में इस वक्त ऑर्गेनाइजिंग कमेटी के यश पाटिल हैं। 2-3 का इक्वेशन। ओ आउट। अब 1 गेंद और 3 रन, अगर 2 रन बने तो बॉल आउट। अब कहूंगा कि कमजोर दिल वाले अब मैच ना देखे। और वैसे भी अजय गरत, ये जो क्रिकेट हो रहा है ना, एज में वैसे भी दिल थोड़ा कम ही धड़कता है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए। विजय के लिए 3 रन चाहिए और विजय आए हैं बल्लेबाजी को। ये मैच पराजय और विजय के बीच में झूल रहा है। कुंदन पाटिल विजय के लिए, विजय को लंबे कान मंत्र दिए हैं नॉन स्ट्राइक के बैट्समैन ने। 1 गेंद 3 रन, वीर तानाजी दापोटे को जीतने को चाहिए। 2 बने तो बॉल आउट। टॉस किसने जीता था? वीर तानाजी दापोटे। पहला लक्ष्य देखना है कि क्या रहता है। खेल दिया, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं और मुकाबला टाई। ये दूसरा 40+ का बॉल आउट हो रहा है। क्या कहेंगे अजय? इंतजार कीजिए आप।
हिंदवी स्पोर्ट त्यानंतर 40+ मॅच धावाला सुरुवात दो गेंदों का बॉल आउट है और बॉल आउट बराबरी पे छूटा तो टॉस जीता है वीरतानाजी दापोटे ने। विजयी वीरतानाजी दापोटे को दिया जाएगा। प्रेक्षणीय फटका लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह बॉल जात सुटले नाही व्हाट अ मैच। फटकेबाजी आणखी एक नेत्रदीपक एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह यावेळेस बिस्किट पाहायला देखिए तुरंत ही खेल की शुरुआत करना है। बॉल आउट की ऑन फील्ड अंपायर। अब बल्लेबाजों का खेल नहीं रहा, अब ये गेंदबाजों का खेल हो गया। बॉल आउट की शुरुआत होने जा रही है। दोनों टीमों के दो दो गेंदबाज, आपको अंपायर के पास जाना है। हमारे कम्युनिकेशन मैन परवीन केडिया भी वहां पे मौजूद हैं। दोनों टीमों के दो गेंदबाज, बहुत सोच विचार चला है कि कौन सा गेंदबाज है जो बोल्ड करेगा। हालांकि अजयगरत अक्सर सिखाया जाता है गेंदबाज को कि गेंदों को आउटसाइड दी ऑफ स्टंप आपको रखना है, लेकिन आप कप्तान कह रहे होंगे गेंदों को स्टंप में रखना है। फोर्टी प्लस के मुकाबले मैंने पहले ही कहा बहुत ही कट टू कट रहते हैं। अंपायर शुरुआत करना है आपको बॉल आउट की। अब देखने वाली बात है कि कौन कहता है मी टाकतो। यहाँ पर ये मैच अब गेंदबाजों के हवाले हो गया है। एक बेनिफिट वीरतानाजी दापोटे को है, अगर दो दो गेंदों में स्टंप नहीं उड़ा तो फिर विजेता वीरतानाजी दापोटे रहेंगी। ये प्लस पॉइंट है। देखना है, थोड़ा इशारा करे कि कौन से टीम का पहला गेंदबाज है। कारिवली के कृष्णा इंटरप्राइजेस के कुंदन पाटिल बॉल आउट की पहली गेंद करने के लिए तैयार। थोड़ा बीच में से हट जाना है प्लीज। कुंदन पाटिल पहली गेंद के साथ बॉल आउट की। राइट आर्म राउंड स्टंप्स बच गए, स्टंप्स बच गए। ये देखिए, ओ ज्यादा लेग ब्रेक की थी। अब वीरतानाजी दापोटे के मनोज पाटिल, मनोज पाटिल इनकी भी गेंद मिस हो गई। अगर अब गेंद कारिवली के गेंदबाज की मिस हुई मानो काम तमाम, क्योंकि सिर्फ दो दो गेंद का बॉल आउट है। टॉस को जीता है वीरतानाजी दापोटे ने। ये संतोष कारिवली की तरफ से आए हैं, इनको हिट करना बहुत जरूरी। संतोष का गेंदबाजी दाव पे लगी हुई। बोल्ड, ओहो, आप वीरतानाजी दापोटे के गेंदबाज अगर स्टंप उड़ाते हैं, ये देखिए, वाह, ये जश्न अलग है।
कंपलसरी है बोल्ड करना, वरना मैच जीत जाएंगी कृष्णा इंटरप्राइजेस कारीवली। गेंदबाजी के लिए कुंदन पाटिल, और कृष्णा इंटरप्राइजेस विजयी। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है संतोष ठाकरे। संतोष ठाकरे जिन्होंने 8 रन बनाए, 5 रन देके 1 विकेट लिया। संतोष ठाकरे इज द मैन ऑफ द मैच। मैं आपको लिए चलता हूं अजय गरत के पास। दोस्तों, कल होंगी मुलाकात। रहा गुलशन तो फूल खिलेंगे, और रही जिंदगी इंशाअल्लाह तो कल मिलेंगे। आइए चलते हैं अजय गरत के पास। थँक्यू सो मच सिद्दीक भावे. काय जबरदस्त क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. ओल्डी गोल्डी क्रिकेट, क्रिकेटचा अक्षरशः थरार होता. दुसरी टाय मॅच आपण अनुभवली. महापौर चषक 2021 ची पहिली टाय मॅच पहिल्या रात्रीमध्ये पाहिली होती. डुंगे आणि पोगाव संघादरम्यान पोगाव संघानं तो सामना बॉलआउट मध्ये जिंकला होता. आणि आज ही दुसरी टाय मॅच आपण अनुभवली. कारिवली आणि दापोडे या 2 40+ संघादरम्यान दापोडे संघाला हार्डलकच म्हणावं लागेल. खरं तर त्यांनी प्रयत्न जबरदस्त केला होता, परंतु विजय त्यांच्या नशिबात नव्हता असंच म्हणावं लागणार आहे. मॅच जिंकली आहे कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली 40+ संघाने. आणि सामनावीर ठरलेत संतोष ठाकरे. अप्रतिम गोलंदाजी अंडर प्रेशर त्यांनी केली. संघ दडपणात असताना चांगला मारा केला आणि 1 गडी देखील बाद केला होता. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यामुळेच ते सामनावीर ठरलेले आहेत. तर त्यांना मी इन्व्हाइट करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, आणि पाहुण्यांना देखील इन्व्हाइट करतोय. भिवंडी महानगरपालिकेचे अकाउंट विभागचे सन्माननीय रणजितजी छत्री साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत संतोष ठाकरे. त्वरित यायचं आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय झाला. दोन्ही संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. काय अफलातून क्रिकेटची मॅच पाहायला मिळाली. 38 धावांचं टार्गेट, 2 षटकांमध्ये 26 धावा सलामीवीरांनी जोडल्या होत्या. 12 बॉल 12 धावा असं समीकरण असताना देखील सामना खेचून आणला गोलंदाज संतोष ठाकरे यांनी. ही रंगत आहे महापौर चषकाची. महापौर चषकामध्ये असेच आपल्याला उलटफेर होताना दिसत आहेत. असं वाटतंय बऱ्याचदा की एखादा संघ पराभवाच्या खाईत चाललाय, तो संघ अचानकपणे विजयाकडे वाटचाल करतोय आणि विजयाकडे जाणारे संघ देखील पराभवाच्या खाईत जात आहेत. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू संतोष ठाकरे यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय रणजित छत्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा चेक ऑफ ₹1000. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक अतिशय दिलखेचक ट्रॉफी. कॅश प्राइज देखील देत आहेत. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच छत्रे साहेब. संतोषजी, आपण थोडस नाही म्हणतायत. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला पुढील मॅच साठी. कॉंग्रॅच्युलेशन्स कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली संघ. दमदार प्रदर्शन तुमचा राहिला. मात्र वीर तानाजी दापोडे संघ, तुमचं देखील मी अभिनंदनच करणार आहे, कारण तुम्ही देखील हारलेले नाहीत. जरी महापौर चषकामधून तुमचा प्रवास समाप्त झाला असला तरी देखील तुम्ही सर्वांची मनं जिंकलेली आहेत. आणि जबरदस्त क्रिकेटचा सामना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. क्रिकेटचा विजय होतोय महापौर चषकामध्ये. आजचा दिवस, आजच्या रात्रीचा खेळ या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. माझे सहकारी समालोचक सिद्दीक भाबे आणि ओमकार शेटे यांच्या वतीने देखील उद्या सुपर संडे असणार आहे. स्पर्धेचा 8वा दिवस. ठीक सकाळी 10 वाजता सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय. गुड नाईट. थँक्यू.